भजी तू ते कर आता हिरा आणि काय करते तिला बोलत झालं त्यांना बोलवता देवाची घटस्थापना केलेली आहे आणि देवाची घटस्थापना केल्यानंतर तुमच्या मुलालाही तुम्ही बसवलेले घालावं आणि मुलाला बसवल्यानंतर सर्व कुलदेवतेला आमंत्रण देतो. कारण का दिलं आमंत्रण? कारण गोंधळानंतर आम्ही गोंधळी लोक येतो, देवीचा घट भरतो आणि सर्व देवाधिकारीला आमंत्रण देत असतो. त्याचं कारण असं असतं की आम्ही सर्व देवाने इथं तुमच्या घरामध्ये बोलवतो का जेव्हा यांच्या घरामध्ये लग्नाला या, असं ते गोंधळाचाच मान असतो, इतर लोकांना तो मान नाही. म्हणून आम्ही गोंधळी लोक घट मांडून सर्व देवाधिकांना आपण काय केलं आमंत्रण दिलं आणि ते सर्व देवाधिकाच्या या भोळ्या बाप्पाच्या घरामध्ये आनंदाने आले. असं गोंधळाचा अर्थ असतो. आता आम्ही जरी गोंधळी असलो, आम्ही जरी तुमच्या आमच्या इतर समाजाचे कार्यक्रम करत असलो तरी आमच्या लग्न कार्यामध्ये सुद्धा आमच्या मुला मुलीच्या लग्न कार्यामध्ये हा पहिला मान आमच्या भावनांमुळे आम्हाला सुद्धा असा हा गोंधळ करावा लागतो. त्याचं कारण असं असतं की आपल्या हिंदू धर्मामध्ये या देवीच्या गोंधळाला फार महत्व आहे. कारण देवीचा गोंधळ हा आपल्याला नाही, देवीचा गोंधळ आपल्या हिंदू धर्मामध्ये पुराण काळापासून चालत आलेला आहे. पुराण काळापासून चालत आलेलं म्हणजे काय, जेव्हा आदिमाया शक्तीने चंडानी मंदिरात दैत्यांचा जेव्हा संवाद केला होता पृथ्वीवर, त्यावेळेस स्वतः ब्रह्मदेव विष्णू म्हणजे तिथं प्रगट झाले आणि त्यांनी काय केलं, तिथे जे 2 राक्षस मारले होते त्या 2 राक्षसांच्या शरीराच्या आवरणापासून आमचा संग्रह बनवला आणि त्यांनी तो गायामध्ये घातला आणि ते स्वतः गोंधळी झाले. अशा पद्धतीने या गोंधळाला पूर्वीपासून मान आहे, म्हणून गोंधळ करत असतो. आता गोंधळ काय करत असतो आपण, कारण का लग्नामध्ये आपल्याला मुलगा असतो किंवा मुलगी असतो, आपण हा 5 नामाचा गोंधळ करत असतो. त्याच्यानंतर तुम्ही जरी नवीन देव केले तरी आपल्याला नवीन देवता देव जे बोलावं लागतं म्हणून 5 नामाचा गोंधळ करावा लागतो. त्याच्यानंतर
बसायचं एवढं खाली आहे. इतर जे गोंधळ असतात, नवसाचे गोंधळ असतात, राहिलेले गोंधळ असतात, ते आपल्याला करावं लागतं. म्हणून या देवीच्या गोंधळाला महत्त्व असतो. पुन्हा महादेवीचा गोंधळ करत असताना आपण तिला मान देत असतो देवांना. देवांना मान दिलेले आहे या भोळ्या भक्ताच्या घरामध्ये. तर भक्ताचे काय झाले तर हा 5 नामाचा गोंधळ झाला. असे गोंधळ कुठे होतात तर असे गोंधळ अनेक ठिकाणी होतात. हिरी लिंगरी चिंचर वडद तुळजापूर आंबेडकर अनेक ठिकाणी या देवीचे, या तुळजापूर भवानी मातेचे, या कुलदेवतेचे गोंधळ होतात. ही तुळजापूर भवानी माता ही आदिमाय शक्ती या भोळ्या भक्ताच्या घरामध्ये आली कशी गेली कशी. आणि जर हा गोंधळ राहिला ना तर आवडत जातो. आपण काय म्हणतो आज करू उद्या करू परवा करू, पण तो गोंधळ काय आपल्या बाबा काय करतो? काय गाते काय करते? घे का नाव शुभांगी. सांग तिला पण नाव आहे. श्रीकारामांचं नाव घेते ताज नाहीचा हिरा. ए छुटी पाऊस आला, पडून गेला, चिखल झाला गाठणीचा. सचिनराव म्हणाले आगर पदरावर पैठणीचा. आता येईल आपण तो शुभांगी व्हिडिओ काढतो. त्यानंतर वेळ सरळ प्रसंग सांगायला महाराज की जय.